नमस्कार मंडळी, उपयुक्त मराठी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्या चॅनेलवर अनेकदा प्रेक्षकांकडून प्रश्न विचारला जातो की एफ डीपेक्षा आर डीवर व्याज तुलनेने कमी का मिळतं. म्हणजे मुदत ठेवीवर जास्त व्याज मिळतं आणि आवर्ती ठेवीवर कमी व्याज मिळतं, असं का होतं? हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. आत्ता स्क्रीनवर जे टेबल दिसतंय त्यात एकूण गुंतवणुकीची रक्कम, व्याजदर आणि मुदत सारखीच आहे. म्हणजे गुंतवणुकीची रक्कम मुदत ठेव आणि आवर्ती ठेवीची 12,000 रुपये आहे. व्याजदर दोन्हीचा 60% आहे आणि मुदत 12 महिन्यांची आहे. थोडक्यात सगळ्या गोष्टी सारख्या आहेत, पण मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या व्याजात मात्र चांगलाच फरक दिसतो आहे. मुदत ठेवीवर व्याज मिळालं 862 रुपये आणि आवर्ती ठेवीवर व्याज मिळालं 462 रुपये. म्हणजे मुदत ठेवीवर आवर्ती ठेवीपेक्षा व्याज जवळपास दुप्पट मिळालं आहे. पण असं का होत असेल? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत की मुदत ठेवीवर आवर्ती ठेवीपेक्षा व्याज जास्त का मिळतं. मंडळी, सगळ्यात आधी आपण बघूया मुदत ठेव म्हणजे काय. मुदत ठेव किंवा फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे, ज्यात ठेवीदाराला विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा कालावधीसाठी एखाद्या वित्तीय संस्थेकडे म्हणजे बँक, पोस्ट ऑफिस, पतपेढी अशा ठिकाणी एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि त्याबद्दल ती संस्था ठेवीदाराला व्याजदरानुसार व्याज देते. याला मुदत ठेव किंवा फिक्स डिपॉझिट असं म्हणतात. आता बघूया आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय. आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट हा सुद्धा एक गुंतवणुकीचाच प्रकार आहे, ज्यात ठेवीदाराला एक विशिष्ट रक्कम ठराविक कालावधीसाठी दर महिन्याला एखाद्या वित्तीय संस्थेकडे भरावी लागते आणि त्या बदल्यात ती संस्था ठेवीदाराला ठराविक व्याजदरानुसार व्याज देते. याला म्हणतात आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट. आता दोन्ही प्रकारांमध्ये म्हणजे मुदत ठेव आणि आवर्ती ठेव या दोन्ही प्रकारांमध्ये मूळ फरक तुम्ही बघितला असेल तर तो पैसे भरण्याच्या प्रकारात आहे. म्हणजे मुदत ठेवीमध्ये आपण एक रकमी पैसे भरतो आणि आवर्ती ठेवीमध्ये आपण दर महिन्याला पैसे भरतो. आता खरी गंमत इथंच आहे की एका प्रकारात आपण एकदम किंवा एक रकमी पैसे भरतो आणि दुसऱ्या प्रकारात आपण दर महिन्याला पैसे भरतो. त्यामुळे काय होतं ते आता आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. आता तुम्हाला स्क्रीनवर जे टेबल दिसतं आहे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे ठेवींचे आकडेमोड आपण बघणार आहोत. आधी बघूया मुदत ठेवीची किंवा फिक्स डिपॉझिटची आकडेमोड. मगाशी बघितलेल्या उदाहरणाचाच आपण आता पुन्हा उपयोग करणार आहोत. म्हणजे आपण मुदत ठेवीची गुंतवणुकीची रक्कम 12,000 रुपये, व्याजदर 60% आणि मुदत 1 वर्षांची घेणार आहोत. आपल्याला यात अजून एका गोष्टीचा समावेश करावा लागेल, तो म्हणजे व्याज मिळण्याची पद्धत. आपण इथं व्याज मिळण्याची पद्धत तिमाही चक्रवाढ घेणार आहोत, कारण सामान्यपणे सगळीकडे व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीने दिलं जातं. तर मुदत ठेवीवर व्याजाची आकडेमोड करताना दर महिन्याच्या जमा रकमेवर व्याज मोजलं जातं. म्हणजे आत्ता आपल्या उदाहरणाप्रमाणे 12,000 रुपये मूळ ठेवीची रक्कम आहे, त्यामुळे 12,000 गुणिले 60% जो व्याजदर आहे बरोबर 840 रुपये व्याज होईल. पण ही व्याजाची रक्कम 12 महिन्यांची होते, कारण 60% हा व्याजदर वार्षिक म्हणजे 12 महिन्यांसाठीचा आहे आणि आपल्याला पहिल्या महिन्याचं व्याज काढायचं आहे. त्यामुळं 840 या व्याजाच्या रकमेला 12 भागावं लागेल, कारण एका वर्षाचे 12 महिने असतात. म्हणजे 840 भागिले 12 बरोबर 1 महिन्याच्या व्याजाची रक्कम होईल 70 रुपये. म्हणजे पहिल्या महिन्याचं व्याज आपल्याला 70 रुपये मिळेल. आता पहिल्या 3 महिन्याचं व्याज आपल्याला 70 रुपयेच मिळेल, कारण आपण तिमाही चक्रवाढ पद्धतीनं व्याज घेणार आहोत. तिमाही चक्रवाढ पद्धतीत काय होतं, पहिल्या 3 महिन्याचं व्याज मूळ रकमेवर मोजलं जातं आणि चौथ्या महिन्यात मागील 3 महिन्याचं व्याज मूळ रकमेशी जोडलं जातं. म्हणजे पहिल्या ते तिसऱ्या महिन्याच्या व्याजाची बेरीज 210 म्हणजे 70 70 70 अधिक जमा रक्कम 12,000 असं केलं जातं. त्यामुळे चौथ्या महिन्यापासून जमा रक्कम 12,210 रुपयावर व्याजाची आकडेमोड केली जाईल. त्यामुळं 12,210च्या 60% म्हणजे 71 रुपये साधारणपणे एवढी चौथ्या ते 7व्या महिन्याची व्याजाची दरमहा रक्कम होईल. आता पुन्हा 7व्या महिन्यात चौथ्या ते 6व्या महिन्याच्या व्याजाची बेरीज 213.68 म्हणजे 71.23 अधिक 71.23 अधिक 71.23 आणि त्याच्यात जमा रक्कम जोडली जाते जी आहे 12,210. त्यामुळं चौथ्या महिन्यापासून जमा रक्कम 12,423 रुपये.68 एवढ्यावर व्याजाची आकडेमोड केली जाईल. त्यामुळं 12,423.68च्या 60% बरोबर 72.47 रुपये एवढी 7व्या ते 9व्या महिन्याच्या व्याजाची दरमहा रक्कम होईल. आता 10व्या महिन्यात 7व्या ते 9व्या महिन्याच्या व्याजाची बेरीज 217
म्हणजे 72.47 गुणिले 3 अधिक जमा रक्कम 12,423.68 असं केलं जातं. त्यामुळे 10व्या महिन्यापासून जमा रक्कम 12,641.09 रुपयावरती व्याजाची आकडेमोड केली जाईल. त्यामुळं 12,641.09 च्या 60% बरोबर 73.74 रुपये एवढी 10व्या ते 12व्या महिन्याच्या व्याजाची दरमहा रक्कम होईल. अशा प्रकारे एकूण गुंतवणुकीची रक्कम 12,000 आणि एकूण व्याज 12 महिने पूर्ण झाल्यावर 862 रुपये एवढं होईल. आता बघूया आवर्ती ठेवीची आकडेमोड. इथं सुद्धा आपण मगाशी बघितलेल्या उदाहरणाचाच उपयोग करणार आहोत. म्हणजे आवर्ती ठेवीची गुंतवणुकीची रक्कम आपण दर महिन्याला 1,000 रुपये, व्याजदर 60% आणि मुदत 1 वर्षाची घेणार आहोत. इथं सुद्धा आपल्याला व्याज मिळण्याच्या पद्धतीचा समावेश करावा लागेल, जो आपण तिमाही चक्रवाढ घेणार आहोत, कारण सामान्यपणे सगळीकडे व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीनं दिलं जातं. आपल्या उदाहरणाप्रमाणे आवर्ती ठेवीत ठेवीदाराला दर महिन्याला 1,000 रुपये भरावे लागतील. म्हणजे 12 महिन्यांनी 1,000 गुणिले 12 बरोबर 12,000 रुपये होतील. मात्र आवर्ती ठेवीच्या व्याजाची आकडेमोड करताना थोडी वेगळ्या प्रकारे करतात. आता स्क्रीनवर जे टेबल दिसतंय त्यामध्ये आवर्ती ठेवीची संपूर्ण आकडेमोड आहे. त्यानुसार आपण पहिल्या महिन्याचे 1,000 रुपये भरले की त्यावर 60% व्याजदराने एका महिन्याचं व्याज मोजलं जाईल. म्हणजे 1,000चे 60% बरोबर 70 रुपये होतात. त्याला 12ने भागलं की 5.83 एवढी व्याजाची रक्कम होईल. त्याची गोळाबेरीज होते 6, म्हणजे पहिल्या महिन्याचं व्याज आपल्याला 6 रुपये मिळेल. 70ला 12ने भागण्याचं कारण म्हणजे 70 रुपये हे एका वर्षाचं व्याज झालं आणि आपल्याला एका महिन्याचं व्याज काढायचं आहे आणि एका वर्षाचे 12 महिने असतात, म्हणून 70ला 12ने भागायचं. दुसऱ्या महिन्यात पुन्हा आपण 1,000 रुपये भरले की आपली शिल्लक 2,000 रुपये होईल आणि दुसऱ्या महिन्याचं व्याज 2,000 रुपयाच्या 60% म्हणजे 140 रुपये होईल. त्याला 12ने भागलं की 11.67% म्हणजे त्याची गोळाबेरीज 12 रुपये होईल. म्हणजे आपल्याला 12 रुपये व्याज मिळेल. असंच तिसऱ्या महिन्यात अजून 1,000 रुपये जमा केल्यावर 3,000 रुपये जमा रक्कम होईल, ज्यावर 18 रुपये व्याज होईल. आता चौथ्या महिन्यात काय होईल? व्याजाची पद्धत तिमाही चक्रवाढ असल्याने पहिल्या 3 महिन्याच्या व्याजाची बेरीज करून ती पहिल्या 3 महिन्याच्या जमा रकमेबरोबर जोडली जाईल, जी 3,000 रुपये आहे. आणि त्यात पुन्हा चौथ्या महिन्याचा हप्ता 1,000 रुपये जोडला जाईल. म्हणजे 35 अधिक 3,000 अधिक 1,000 बरोबर 4,035 रुपये एवढी जमा रक्कम होईल, ज्यावर व्याज 24 रुपये होईल. असंच 5व्या महिन्यात 1,000 रुपये जमा केल्यावर 5,035 या रकमेवर 29 रुपये आणि 6व्या महिन्यात 1,000 रुपये जमा केल्यावर 6,035 या रकमेवर 35 रुपये एवढं व्याज होईल. परत 7व्या महिन्यात 4थ्या ते 6व्या महिन्याच्या व्याजाची बेरीज करून ती पहिल्या 6 महिन्याच्या रकमेबरोबर जोडली जाईल आणि त्यात पुन्हा 7व्या महिन्याचा हप्ता 1,000 रुपये जोडला जाईल. म्हणजे 88 अधिक 6,035 अधिक 1,000 बरोबर 7,123 एवढी जमा रक्कम होईल, ज्यावर व्याज 42 रुपये होईल. असंच 8व्या महिन्यात 1,000 रुपये जमा केल्यावर 8,123 या रकमेवर 47 रुपये आणि 9व्या महिन्यात 1,000 रुपये जमा केल्यावर 9,123 या रकमेवर 53 रुपये एवढं व्याज होईल. आणि 10व्या महिन्यात 7व्या ते 9व्या महिन्याची व्याजाची बेरीज करून ती पहिल्या 9 महिन्याच्या जमा रकमेबरोबर जोडली जाईल आणि त्यात पुन्हा 10व्या महिन्याचा हप्ता 1,000 रुपये जोडला जाईल. म्हणजे 142 अधिक 9,123 अधिक 1,000 बरोबर 10,265 एवढी 10व्या महिन्यात जमा रक्कम होईल, ज्यावर व्याज होईल 60 रुपये. असंच 11व्या महिन्यात 1,000 रुपये जमा केल्यावर 11,265 या रकमेवर 66 रुपये व्याज आणि 12व्या महिन्यात 1,000 रुपये जमा केल्यावर 12,265 या रकमेवर 72 रुपये एवढं व्याज होईल. तर आता आपण जी आवर्ती ठेवीवर व्याज मिळण्याची पद्धत बघितली, त्यानुसार आवर्ती ठेवीवर जसजशी रक्कम जमा होईल तसतसं त्या रकमेवर व्याज मिळतं. त्यामुळं मुदत ठेवीसारखं एकूण रकमेवर व्याज न मिळता आवर्ती ठेवीमध्ये खात्यातील शिल्लक रकमेवर दर महिन्याला व्याज मिळत जातं. मुदत ठेवीपेक्षा आवर्ती ठेवीमध्ये कमी व्याज मिळण्याचं दुसरं एक खूप महत्त्वाचं कारण म्हणजे मुदत ठेवीमध्ये आपण एकदम रक्कम भरतो. उदाहरणार्थ 12,000 रुपये आपण एक रकमी भरले आणि ती रक्कम मुदत पूर्ण होईपर्यंत बँकेकडे जमा राहते. त्यामुळं त्या रकमेवर आपल्याला मुदत पूर्ण होईपर्यंत व्याज मिळतं. या उलट आवर्ती ठेवीमध्ये आपण दर महिन्याला हप्त्याने रक्कम भरतो. उदाहरणार्थ दर महिन्याला 1,000 रुपये. त्यामुळं फक्त पहिल्या हप्त्याची रक्कम बँकेकडे पूर्ण मुदतीसाठी असते, म्हणजे आपल्या उदाहरणाप्रमाणे 12 महिने. दुसऱ्या हप्त्याची रक्कम एकूण मुदतीच्या 1 महिना कमी असते, म्हणजे आपल्या उदाहरणाप्रमाणे 11 महिने. तिसऱ्या हप्त्याची रक्कम एकूण मुदतीच्या 2 महिने कमी असते, म्हणजे आपल्या उदाहरणाप्रमाणे 10 महिने. असंच प्रत्येक पुढील हप्त्याची रक्कम तेवढे महिने बँकेकडे कमी राहते,
म्हणजे चौथ्या हप्त्याची रक्कम 9 महिने, 5व्या हप्त्याची रक्कम 8 महिने, 6व्या हप्त्याची रक्कम 7 महिने, 7व्या हप्त्याची रक्कम 6 महिने. अशा प्रकारे शेवटच्या म्हणजे 12व्या हप्त्याची रक्कम बँकेकडे फक्त 1च महिना असते. त्यामुळे या हिशोबानं जेवढे महिने बँकेकडं रक्कम असते अर्थातच तेवढ्या महिन्याचंच व्याज बँक आपल्याला देते. त्यामुळे मुदतीच्या शेवटी जरी मुदलाची रक्कम सारखी दिसली तरी त्यात रक्कम एकरकमी भरणे आणि हप्त्याने भरणे हा मुख्य फरक आहे आणि हेच मुदत ठेवीपेक्षा आवर्ती ठेवीमध्ये कमी व्याज मिळण्याचं प्रमुख कारण आहे. मंडळी, अजून एक प्रश्न अनेकांना पडतो की आवर्ती ठेवीची गरज काय? मंडळी, प्रत्येक गुंतवणूकदाराला मोठी रक्कम दरवेळी गुंतवता येईलच असं नाही. त्यामुळे त्यांना एकदम मोठी रक्कम गुंतवणूक करता येत नाही. अशा गुंतवणूकदारांसाठी आवर्ती ठेव हा अतिशय सोयीचा प्रकार आहे, ज्यामध्ये ते थोडी थोडी रक्कम जमा करून कालांतराने एक मोठी रक्कम उभी करू शकतात. अनेक जण आधी आवर्ती ठेवीत पैसे भरून मोठी रक्कम तयार करतात आणि मग ती मोठी रक्कम मुदत ठेवींमध्ये गुंतवतात, ज्यामुळे त्यांना अजून जास्त फायदा मिळू शकतो. तर मंडळी, आपल्याला आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मुदत ठेवीपेक्षा आवर्ती ठेवीमध्ये कमी व्याज का मिळतं. तुम्हाला याविषयी अजून काही शंका असतील तर कृपया कमेंट बॉक्सद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो त्याची माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद.